पत्र भेट ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास, धर्म संस्कृती अध्यात्माची सदा तिला कास, सदा तिला कास. एक सामान्य व्यक्ती जी हतबल झालेली आहे, तर या बरोबर. सगळ्या कोलाहलामध्ये बरोबर. त्यांनी स्वतःला सावरायचं कसं हा. आणि त्याच्यातून म्हणजे सावरण्यासाठी योग्य अधिकारी व्यक्ती हा सद्गुरू आहे हे ओळखायचं कसं? तुकाराम महाराज म्हणतात की राम केला ब्रह्मज्ञानी, वसिष्ठ मुनी तारक, कृष्णगुरु सांदीपन. कृष्णाला देखील सांदीपनाच्या आश्रमात जावं लागलं बरोबर. आणि म्हणून या गुरुचं महात्म्य आहे. हा गुरु हा बुवाबाजी करणारा गुरु नाही. बुवाबाजी करणारे गुरु जे आहेत ते पासली म्हणजे पहिला पासलीपट मिळतात. उपासनेची तहान म्हणा किंवा परमेश्वर प्राप्तीची तहान किंवा ज्ञानाची तहान, ज्ञानतृष्णा पूर्ण करण्याकरता सद्गुरूंशिवाय दुसरा काहीही कोणीही उपयोगी नाही. पण मग ह्या म्हणजे मी जसं म्हटलं की हतबल झालेला एक व्यक्ती जो आहे की सांसारिक प्रापंचिक सगळ्या अडचणींमधून, तर त्याचा फायदा घेणारे पण सध्याला जे आध्यात्मिक गुरु असे जे आहेत त्यांचं जे एक बोकाळलेलं प्रस्थ आहे, तर यांच्या गर्दीतून हा खरा सद्गुरू आहे ह्याची ओळख कशी करता येईल? त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणणं हाच म्हणजे चुकीचा आहे. ते आध्यात्मिक गुरु नाही, नाहीच आहे. ते बुवाबाजी करणारे लोक आहेत. बरोबर. अशा प्रकारे जी बुवाबाजी करणारे लोक आहेत त्यांचा परमार्थातल्या संतांशी काहीही संबंध नाही. पत्र भेट ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास, धर्म संस्कृती अध्यात्मा